नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव सायराज सिद्धनाथ साळुंखे. मी आत्ता दुसरीत शिकतो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे बुडबुड घागरी. एकदा एक उंदीर मामा जंगलात राहायला गेला. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री झाली. पण एके दिवशी त्यांनी मस्त बेत करायचा ठरवला आणि खीर बनवायचे ठरवले. माकड म्हणाले, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, मी आणेन दूध. तर उंदीर म्हणाला, मी आणतो तांदूळ. तिघांनी सगळे साहित्य जमा केले आणि खीर बनवायला घेतली. मांजरीने ढवळून खीर तयार केली. खीरीचा मस्त सुगंध सुटला होता. सुगंधित खीरीला पाहून त्या तिघांच्या तोंडाला पाणी सुटले. पण खीर होती खूपच गरम. माकड म्हणाले, चला खीर थंड होईपर्यंत आपण अंघोळ करून येऊया. खीर बनवताना खूपच थकवा आला आहे. खूपच मेहनत झाली आहे. मांजर म्हणाले, ओ नाही, मी तर खूप दमून गेली आहे. मी थोडी झोपून घेते आणि खीर पण शिजवून घेते. तुम्ही जाऊन या. ठीक. माकड आणि उंदीर ठीक आहे असे बोलून ते तिथून निघून जातात. इकडे मांजरीच्या तोंडाला पाणी सुटलेले असते. ती थोडा विचार करते. हे दोघे गेले आहेत तर मी थोडीशी खीर चाखून बघते. ती थोडीशी खीर खाऊन बघते. पण तेवढीशी खीर खाऊन तिला काही मजा येत नाही. ती आणखी थोडी खाते. असे करत ती पूर्ण खीर खाऊन टाकते. आणि तिच्या लक्षात येते की आता उंदीर आणि माकड आल्यावर काय करायचे. ते आधी झाकलेले होते तसे झाकून ठेवते आणि दूर झाडाखाली जाऊन झोपते. थोड्या वेळाने माकड आणि उंदीर तेथे येतात आणि खीर खाण्यासाठी पातेले उघडून बघतात तर काय, खीरीचे पातेले रिकामे. ते मांजरीला विचारतात, मांजरीताई, खीर कोणी खाल्ली? मला नाही माहीत. मी तर झोपून गेलेले, दमलेले ना मी. तुम्ही दोघांनीच खाल्ली असेल. माकड म्हणाले, असं कसं? मी तर आत्ताच आलो. तूच खाल्ली असशील. आपण एक खीर कोणी खाल्ली हे जाणून घेण्यासाठी हे घागर घेऊन नदीवर जाऊया. मग तिघे नदीवर गेले आणि माकडाने घागर पाण्यावर पालथी ठेवली आणि तो त्याच्यावर बसला व म्हणाला, करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही, कारण माकडाने खीर खाल्लेली नसते. आता उंदीर घागरीवर उभा राहतो व म्हणतो, चिरचिर करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण उंदराने सुद्धा खीर खाल्लेली नसते. आता पाळी येते मांजराची. खरे तर मांजर खूप घाबरलेले असते. ते कसेबसे घागरीवर उभे राहिले व म्हणाले, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. मग काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. वाचवा.
सॉरी मी खीर खाल्ली, मी फसवलं तुम्हाला, मी सगळी खीर खाऊन टाकली. पण आता मला या पाण्यातून बाहेर काढा. माकडाला आणि उंदराला तिची दया येते म्हणून ते तिला त्या पाण्यातून कसंबसं बाहेर काढतात आणि म्हणतात, बघ मनी मग आम्ही तुला आमचा चांगला मित्र समजत होतो, पण तू तर धोकेबाज निघाली. खीर राखायला ठेवली होती आणि स्वतःच खाऊन टाकली. आम्ही तुझ्याशी कधी बोलणार नाही, कारण तू खोटारडी आहेस. असे बोलून ते दोघे तिथून निघून जातात आणि मांजर एकटे राहते. शिकवण: खोटे कधी बोलू नये.